हा वाद सुटेल. तटकरेंची सवय बघितली, स्वतःचा फायदा करून घेणार आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडणार. आता समजा जर तिथं गोगोले साहेबांना त्या ठिकाणी संधी दिली गेली, ते पालकमंत्री झाले, मग आपल्याला असं म्हणावं लागेल तटकरेंच्या विरोधात ते जे काय बोलत होते ते फक्त हे पद मिळण्यासाठी बोलत होते. मला असं वाटत होतं त्यांचा आणि त्यांचा वाद खूप पूर्वीपासून आहे, तो विचाराचा वाद आहे. पण मग असं जर झालं, त्यांना तिथं पद मिळालं ना, आता ते शांत झाले, तर मग पदासाठीच फक्त ते आक्रमक होते आणि पद मिळाल्यानंतर त्यांनी तलवार म्यान केली, असंच कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. आमचं एकच मत आहे की भाजपच्या विचाराच्या एखाद्या व्यक्तीला नाही तर भाजपच्याच एका व्यक्तीला जर अजितदादांच्या पक्षाची जी सुनेत्रा काकेंची जागा आहे ती जर त्यांना राज्यसभेची दिली गेली, तर मग आपल्याला एकच म्हणावं लागेल, पूर्ण पक्ष भाजपच्या शरणी त्या ठिकाणी दुर्दैवाने गेलेला आहे. दिल्लीसमोर तो झुकलेला आहे. आणि असं जर करायचं नसेल तर जी चर्चा चालू आहे, भुजबळ साहेबांना संधी द्यायची, भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, त्यांना द्यायची असेल तर आम्ही सर्वजण स्वागत करू. खरं तर हा आमचा विषय नाही, पण फक्त एकच जर संदेश जर भाजपच्या प्रेरित व्यक्तीला जर दिलं गेलं तर मग पूर्ण पक्ष हा भाजपच्या शरणी गेला. आजच्या पवित्र दिवशी एक घोषणा मी इथं करतोय. काही दिवसांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यासाठी कर्जमाफीची घोषणा झाली. खरं तर ही कर्जमाफीची घोषणा अतिशय फसवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांतीसूर्य महात्मा फुले असतील, लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील, हे सर्व जे महामानव होऊन गेले त्यांचे विचार खूप मोठे होते. पण हे सरकार काय करतं की एखादी घोषणा करत असताना त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अटीतटी टाकतं. त्यामुळे इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासमोर नतमस्तक होऊन एक निश्चय केलेला आहे. 12 जूनपर्यंत सरकारने जर या कर्जमाफीमधल्या अटीतटी काढल्या नाहीत तर 12 जूनला पंढरपूरला शेतकऱ्यांच्या हितासाठी मी असेल व इतरही सामाजिक कार्यकर्ते असतील हे अन्नत्याग आंदोलन तिथं करणार आहेत 12 जूनपासून. त्यामुळे सरकारला विनंती करतो 12 जूनपर्यंत लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही निर्णय घ्यावा. नाही तर आम्ही निश्चय केलेला आहे की 12 जूनपासून पंढरपूर, जिथं सामान्य लोक विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि संतांचा विचार हा आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्या दिवशी आणि काळ्या आईची पूजा करणारे सर्व शेतकरी तिथे येतात. त्यामुळे शेतकरी हितासाठी 12 जून रोजी आम्ही अन्नत्याग आंदोलन तिथं करणार आहोत. बेमुदत त्या ठिकाणी हे आंदोलन असणार आहे. त्यामुळे 12 जूनपर्यंत सरकारने सर्व अटीतटी त्या ठिकाणी काढावेत आणि महत्त्वाचं काय, सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ हा झाला पाहिजे. कुठल्या वर्षापासून किती वर्षापर्यंत असं न ठेवता सरसकट ज्या शेतकऱ्याचं कर्ज हे थकीत आहे त्या सर्वांनाच ती मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे. विधान परिषदेमध्ये आमदार बिनविरोध होतात, कसं बघता? नाही, चुकीचं आहे. बिनविरोध होणं हे काही चांगलं नाही. काही ठिकाणी पुढे जो काही आकडा सरकारमध्ये महायुतीकडे जो आहे, जो स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं सगळे मतदार निवडून आलेले आहेत, तो आकडा जरा 70 ते 80% त्यांच्या बाजूने झुकलेला दिसतो. त्यामुळे काही उमेदवार तो आकडा बघितल्यानंतर कचरत आहेत आणि काही ठिकाणी एक वेगळं समीकरण बघून जे अपक्ष उभे असणारे उमेदवार आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला.